नेम भाविग्न सिद्धी तीर्थव्रत नेम भाविग्न सिद्धी वायाची उपाधी परिशीलना भावगळे आकळे रविनाकळे करतळी यावळी तैसा हरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पारियाचा रवा घेता भूमीवरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञपरोपरी साधन कैसे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण विधये संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ठाला विठाला देवादिदेवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णना प्रेम दे देवा। प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे। गेली 11 एकादशी मागच्या है ना, 11 एकादशीचा आपला जो हरिपाठाचा नियम आहे, हरिपाठावर कीर्तन चालू आहे आपलं, त्या 11 अभंगावरती आपण चिंतन खूप शांततेने आणि व्यवस्थित ऐकलेलं असणार आहे।
आणि त्याच्याच संदर्भाने आपल्याला पुढे चालायचंय. आज माझ्या वाटेला हरिपाठातील 12 क्रमांकाचा अभंग आलेला आहे. यथामती यथावकाश, जसं जमेल तसं श्री गुरु कृपेनं, त्या गोरक्षनाथाच्या कृपेनं आणि आपल्या सर्वांच्या कृपेनं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला विठाला महायोग पीठे तटे देवरत्यां खाली ठेवा. महानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पादुकं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दीवर्णम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. हरा विठाला आज फार मोठी पर्वणी. पंढरनाथाच्या भेटीला जाऊन आपलं नागापूर परिसर माझ्या कीर्तनासाठी परत उपस्थित राहिलं, हे मी माझं भाग्य समजतो. नाही तर मला प्रश्न पडला होता, आता किती टाळ करी, कोण वाजवायला काय. परंतु नाही का, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, त्यांनी ती चिंता केलेली आहे आणि त्याप्रमाणे माझा तो प्रश्न सुटलेला आहे. आज पर्वणी म्हणजे 12 महिन्याच्या 24 एकादशी असतात, बरोबर इकडे. आता आपल्याकडे एकादशीचा कार्यक्रम चालू आहे. दर एकादशीला आपण कीर्तन करतो, कीर्तनही करतो, श्रवणही करतो आणि खिचडी भक्षणही करतो, बरोबर आहे का नाही. हे सगळं गेले खूप दिवसापासूनचा हा उपक्रम आहे. हरिपाठाला तर आता 11 एकादशी झाल्या, आता ही 12वी एकादशी. परंतु सगळ्यात महत्त्वाचं माझ्या वाट्याला जी आलेली आहे ही देवशयनी एकादशी. ह्या एकादशीचं नाव आहे देवशयनी. शयनगृहात देव आराम करणार, बेडरूममध्ये आत्ताच्या भाषेत. मला सांगा, देव खरंच झोपत असेल का? कुणाकुणाला वाटतंय देव झोपत असेल? देव जर झोपला तर नेमकं आपलं काय होणार, हा मोठा प्रश्न आहे महाराज. बरं, देवाचं स्वरूप नेमकं कसं आहे, झोपणार आहे का नाही झोपणार आहे? परंतु आपल्याला सांगतो, देवाची 2 रूपं महत्वाची सांगितलेली अध्यात्माने. ज्याला आकार आहे तो सगुण रूपात आहे आपल्या समोर, बरोबर. आणि जो निराकार आहे, खरं रूप तर निराकारच आहे महाराज. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली ना, ते निर्गुण स्वरूप सर्वसामान्य माणसाच्या बुद्धिमत्तेला पटावं, सर्वसामान्य अतिसामान्य माणसाला कळावं की हे निर्गुण स्वरूप. मला सांगा, पूर्वीच्या साधू संतांबरोबर देव राहिला, नामदेवाबरोबर राहिला, ऐकलं नाही का? सगळ्या जनाबाईबरोबर दळू लागला, कांडू लागला, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, आज कोणती जनाबाई आहे की जिच्या बरोबर दळण दळू लागेल पंढरीनाथ? आहे का कोणी याच्यापैकी जनाबाई अशी? किंवा आज नामदेव महाराज तरी तसे आहेत, पिठाच्या गिरणीत जाते, त्याच्यामुळे पिठाच्या गिरणीत जाते. त्याला कारण असं झालं, महाराजांनी सांगितलं, गिरण्या आल्या ना, आणि नुसत्या गिरण्या गल्लोगल्ली होत्या पूर्वी, आता तर घरोघरी आहे का नाही, आहेत ना गिरण्या. आता सांगायचं तात्पर्य एवढं आहे की भगवंताची 2 रूपं, एक सगुण रूप आणि एक निर्गुण रूप.
आणि दोन्हीही रूपाचं वर्णन माऊली ज्ञानोबारायाने खूप छान अभंगात केलं आहे. तुम्ही ते ऐकलेला अभंग आहे, रेडिओवर सुद्धा ऐकलेला आहे. मी सुद्धा तुम्हाला म्हणून दाखवतो. तुझं सगुण मनोकी सगुण मनोकी सगुण सगुण निर्गुण एक गोविंदू रे एक गोविंदू रे सगुण निर्गुण रे सगुण निर्गुण रे भाषा वापरून आणि आपल्याला जो प्रश्न पडला त्यांना प्रश्न पडलेला नाही, प्रश्न आपल्याला पडलेला आहे. सगुण आहे का निर्गुण आहे? तर त्यांनीच उत्तर दिलं तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे. आपली भाषा त्यांनी वापरली. आपल्याला प्रश्न पडलेला आहे तुला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? सगुण म्हणू का निर्गुण? परंतु त्यांनीच उत्तर दिलं सगुण काय आणि निर्गुण काय ही एकच रूप आहे. म्हणजे पहा आपल्या तुकाराम महाराजांनी तर काय म्हटलेलं नाही का, मी भक्त तू देवैसे करे नको ब्रह्मज्ञान आत्मस्तुती चरणात म्हणतात गावी रूप मज माता. म्हणजे तुकाराम महाराजांना अपेक्षित कुठला देव होता? सगुण. त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनाही त्यांची किंवा माऊलीची अवस्था फार वेगळी नव्हती. महाराज ते एका अवस्थेला पोहोचलेले संत महात्मे होते. आपल्याला त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी त्यांनी आपल्याला हा उपदेश केला. आपण त्या अवस्थेपर्यंत जायला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं आपल्याला भक्ती जर करायची असेल तर सगुणाची भक्ती. आता ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या सगुण आहेत. आपल्याला तसं तर बघू. आता बघा नाही का नाथ महाराजांनी हरिपाठात सांगितलं जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. कोणासाठी नाही? ज्याला निर्गुण स्वरूपाचं ज्ञान झालं, निर्गुण स्वरूपाचं ज्ञान झालं त्याला पूजा पाठ मंदिरात जाणं येणं काहीच राहिलं नाही. काही राहिलं नाही त्याचं. म्हणजे हा इतका महत्त्वाचा विचार आहे महाराज की हा सगुण किंवा निर्गुण
आता हा आपल्याला प्रश्न पडतो की हे आपण नेमकी कुणाची भक्ती करायची, आपण कुणाची भक्ती करायची नेमकी. तर आपल्याला लक्षात येईल की आपण अतिसामान्य माणसे, अतिसामान्य माणसे. आपल्याला ज्ञानेश्वरांची ओवी कळते का आपल्याला वाचल्याबरोबर? 10व्या अध्यायात गुरु परंपरेसाठी त्यांनी वापरल्या गेलेल्या संस्कृत प्रचूर शब्दाच्या ओव्या आहेत. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परापरे प्रमेया आत्मरूपा देवा तुची गणेशू. हे इतकं सोपं नाही महाराज, हे नुसतं ऐकायला बरं वाटतं. कळलं कळलं. हे काय, हे नुसतं ऐकायला बरं वाटतं, ऐकायला बरं वाटतं. म्हणून ज्यांना अध्यात्म वाचन जास्त झाले, त्यांचं विचार सांगणं, विवेक सांग वगैरे वगैरे असे जे ग्रंथ त्यांचे झाले, त्यांना ही उच्च प्रतीची भाषा कळते. म्हणजे थोडक्यात मी उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला. साखरे महाराजांची परंपरा आहे, त्यांची कीर्तनं खूप लोक जमायची, परंतु त्यांची कीर्तनं जमलेल्या सगळ्यांनाच कळायची असा भाग नव्हता. परंतु प्रत्येकाला ते खिळून ठेवत होते. भाषाच एवढी प्रभावी भाषा, त्या भाषेचा इतका प्रभाव पडायचा सर्वसामान्य माणसावर सुद्धा. काय शब्द बोलतात तसं आपल्याला नाही का, मामाशी बोलून गेले, गोरा कुंभाराचा अभंग आहे नाही का, ऐक ना. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगी, 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 निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगी. समाधान प्रसंगी गुणातीत, समाधान प्रसंगी गुणातीत, निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगी, निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगी, निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगी, निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगी. परमार्थाची परिसमाप्ती ह्या अभंगात सांगितलेली आहे. सगुणाच्या संगतीने निर्गुणापर्यंत जायचे. सगुणाचे संग नाही का, निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगी, सगुणाच्या संघाने निर्गुण परमात्म्यापर्यंत जाणं झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला जरा किचकटच वाटायला लागलं नाही का? काय कोणाचं मत आहे, किचकट वाटतं ना थोडंसं? नाही नाही, तुमचा काही विनोद नाही, तुम्ही काय हास्यनाथ, रडीनाथ बी, नुसते असे मख्ख, अशी अवस्था होती की नाही? सांगायचं तात्पर्य एवढे की आपला जो हा एकादशीचा आज महिमा सांगायचा आपल्याला. एकादशी देवशेनी एकादशी आपला त्याचा विषय सुरू झाला होता. देवाला झोपायचं असतं का? देव झोपतो का? देव उठतो का? तर निर्गुण देव जो आहे त्याला काहीच नाही, तो जन्मतही नाही. अजो नित्य शाश्वतोयम है ना. अजो म्हणजे अज म्हणजे ज्याला जन्म नाही असा देव. आता आपण जो जन्म कृष्णाष्टमी साजरी करतो, राम जन्म साजरा करतो, म्हणजे ही सगळे आपले जे कार्यक्रम आहेत ना, हे आता मी थोडं क्षमा मागून बोलतो, हे आपलं मनोरंजन अधिक देव. आपलं मनोरंजन प्रथम आहे आपलं. ही साधनं कशाला? हे हा हो करतात, मी हा हो करतो, आणि तुमच्यासाठी थोडंच करतो, आम्हाला बरं वाटतं.
आम्हाला गायला बरं वाटतं. म्हणजे आपण शरीर पातळीवर मन पातळीवर असल्यामुळं हे मनच तिकडं लावायचं, हे मनच तिकडं लावायचे. मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एक. म्हणजेच काय? सर्वत्र नमस्कारी मज एक म्हणजेच काय? निर्गुणाच्या भेटीला जाणे. बरोबर आहे का नाही? आणि ह्यासाठी आपल्याला जो मार्ग आखून दिला ना, आपल्याला सांगितलं ना एकादशी करा. मी मागाशी बोलत होतो 24 एकादशी असतात. प्रत्येक एकादशीला नाव आहे ना. आता ह्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. कार्तिक एकादशीला काय म्हणतात? सांगा आता. देव उठणी एकादशी येते. मी हाच वाचलंय, मला तरी कुठं माहिती. सगळ्या 12 कमला वगैरे बऱ्याच एकादशी, सगळ्यांना प्रत्येक एकादशीचं महत्त्व एवढं आहे. पण आजची एकादशी आपल्या वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्वाची एकादशी. पंढरपूर आज नाही का? अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, हा काही अभंग नाही महाराज. तुमच्या माहितीचं सांगतो. तुम्ही म्हणणार हे काय बा महाराज असांप्रदायिक भजन घ्यायला लागले. हे असांप्रदायिक काही नाही. हे सुद्धा भक्तिगीत आहे. आणि अभंग तरी काय? भक्तिगीत. आता हे सुद्धा आजराबर राहू शकते. अवघे गरजे पंढरपूर नाही का? चालला नामाचा गजर. याच्यात खंड कुठे? खंडच नाही. हे जे काव्य ज्यांनी कोणी केलं असेल आहे का नाही? तर आता हे पंढरपुराचं वर्णन सगळ्यांनी अनुभवून आलेत. तिथं काय वेगळं समाधान मिळतं बघा. गमतीने म्हणलं जातं तीर्थयात्रेला तुम्ही जरा काय 3 प्रकारची लोक जातात. सगळ्यांना माहिती. मला सांगायची गरज नाही. सोप्या भाषेत सांगतो. हौशी, नवशी आणि गौशी. आता किती पाणी होतं चंद्रभागेला मला माहित नाही. ते गवसणारे लोक तुम्हाला तिथं दिसतात बघा. तुम्ही चंद्रभागे जर गेले ना त्याच्या चाळण्या घालतात खाली. बरोबर आहे का नाही? पाहिलं ना तुम्ही? काय गवसतात ते? मनी सोन्याचा त्यांचा पारड्याला. तिथं बऱ्याच महिला सोनं नाणं टाकतात. फार भाविक, फार श्रीमंत भाविक. श्रीमंत भाविकाचं काम आहे. बाकीचं आपलं 4 आणे रुपये. आता तर राहिला नाही. आता रुपयाच नव्या पैशासारखं झालं आहे ना. रुपया नव्या पैशासारखं झालं. मला सांगायचं गौशी जातात. गौशांच्या हाती कोणता परमात्मा? पंढरपुरातच स्थायिक आहेत. पंढरपुरातच स्थायिक असलेले माणसं हे उद्योग करते. आणि आपण मुक्ताबाई संस्थान कुठं? जळगाव. जळगाव जिल्हा. त्यांचे किती किलोमीटर होते तिकडं? 550 का काय वाटतं. इतक्या लांबून ते लोक तिथं जातात, दिंड काढतात, भजन करतात. यांना काय मिळतं आणि त्या गौशांना काय मिळतं? बरोबर आहे का नाही? विचार करण्यासारख्या गोष्टी ह्या. आपण ह्या सगळ्यांचा विचार करणं हे आपलं काम आहे. आपल्याला जी बुद्धी दिली ना, डोकं दिलंय, ते नुसतं विंचरण्यासाठी नाही, ते नुसतं फॅशन करण्यासाठी नाही. आहे का नाही? वाईट वाटेल माझं बोलणं, परंतु वस्तुस्थिती ही ते खास विचार करण्यासाठी दिलं डोकं. तुकाराम महाराज म्हणतात विचार वाचून न पविजे समाधान. तुम्हाला समाधान पाहिजे ना. समाधान पाहिजे असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल. प्रत्येक गोष्टीचा विचार करून. आणि कुठलंही बघा, कुठलंही काम बघा, आपल्याला प्रश्न विचारा. म्हणजे माझी पद्धत होती. मी MIDCत काम करत होतो नाही का. कामगाराचा सुपरवायझर झालो नाही का. बसायचो
पण माझं नशीब इतकं भारी, तुम्ही म्हणता तुमचं सांगू नये आपलं होणार, पण हे चांगल्यासारखं आहे म्हणून सांगतो. हा, सांगा. मी तिथं ज्ञानेश्वरी घेऊन जायचो, वा. गाथा घेऊन जायचो. मला कामच कमी असायचं, 2-3 बिलं बनले की झालं काम आपलं. म्हणजे हे शेवटचे 5 किंवा 10 वर्ष असे होते. त्याच्या अगोदर कंपनीत झाडायचं सुद्धा काम केलं. लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी. परिवर्तन संसार का नियम है, हे गीता सांगते. सगळ्या गोष्टीचं परिवर्तन होत असतं आणि सगळ्यात परिवर्तन करण्याचं साधन जर कोणतं असेल तर हा परमार्थ. परमार्थाने परिवर्तन जर होत नसेल, दृश्य परिवर्तन फार झालं हो. आपल्याला वाईट वाटेल माझं बोलण्याचं, दृश्य परिवर्तन फार झालं. गळ्यात पंचावाले माणसं वाढले. वाईट वाटेल माझं बोलणं, काढू का? काढू का बनत? बघा तुम्ही, वाईट वाटेल, पण इथं कसं माहिती आहे का, तुकाराम महाराजच म्हणतात इथं निरक्षर विवेक सांगितला पाहिजे. हे जागृती करण्याचं ठिकाण आहे महाराज. हे अज्ञान नाही का, करणे पाखंड खंडन, जे जे काही पाखंडी चाललं असेल ना त्याचं खंडन करण्याची ही जागा आहे महाराज. सोंग केलेले माणसं नाही कामाची, सोंग केलेले माणसं कामाची नाही परमार्थात. पण आपण तर आपल्याला काय नाही का, काय उरला शिवरलिया रंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, आहे की नाही. ऊस वाकडा तिकडे दिसतोय पण आत रस कसा आहे, कुठलाही ऊस घ्यावा गोड आहे. तसं ज्याच्या परमार्थ आतून सगळा पूर्णपणे गोड झालाय, असा परमार्थिक माणूस कसा जरी असला, मळक्या कपड्यात असू दे, काही त्याला चप्पल नाही, काय नाही, काय नाही, तो खरा गुरु होण्याच्या दर्जाचा माणूस आहे. बरोबर आहे महाराज. असो, तुम्ही म्हणता हे बाकीच तुम्ही अभंगावर कधी येणार? मी अभंगावर येणारच नाही. रातभर करायचं ना. हा, आता तुमची जर तयारी असेल, आज एकादशी, किती वेळ झाला तरी काय फरक पडत नाही. तुम्ही म्हणता आता या अभंगावर, तोपर्यंत मी अभंगावर येणार नाही. म्हणजेच तुम्हाला कंटाळा येईपर्यंत कीर्तन करणार आहे मी. बरोबर आहे का नाही. आज तशी पण एकादशी दुपारी आपण काय तळ्याला, काय शाबुदाण्याच्या पापड्या, काय अमकं धमकं सगळं भरपूर झालं असणार आहे का नाही झालं, त्यांना विचारा. आता इकडे ह्यांनी तर बनवणार आहे ते, आणि आपण आहे तर खाणार आहे नाही का. हे सगळं बघा तुम्ही, आपल्याला उपास आहे म्हणून उपास्य देवतेची निदान एका दिवशी तरी आपण मनापासून पूजा केली पाहिजे का नाही, मनापासून चिंतन केलं पाहिजे का नाही. एका दिवशी तरी निदान देवशयनी एकादशी आहे, असं केलं तरच देवाला सुखाची झोप लागते. कसं असं देवाचा उपवास जर मनापासून धरला, उपवास याचा अर्थ काय, उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, देवाच्या जवळ राहणे हा खरा उपवास. पर्वत एकादशी करणं उपवास, व्रत एकादशी करीन उपवासी. उपवासीचा अर्थ मी आता सांगितला तुम्हाला. कोण कोण भगवंताच्या चिंतनात राहिलं, आपलं आपण सगळेजण आपली आपली आठवण करा. कोणाच्या आज किती कोणी जपमाळ जपली किंवा ध्यान चिंतन किती केलं. मी मगाशी बोलून गेलो की आपल्या अंतःकरणाचं मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्यामध्ये बदल करण्याचं साधन म्हणजे परमार्थ आहे. मला याच्यात बदल होत नसेल तर ह्या काही उपयोग नाही बाकीच्या गोष्टीचा. तुम्ही म्हणता हे तुम्ही टीकात्मक बोलता, हे टीकात्मक नाही आहे. अस्सल जे पाहिजे तेच पाहिजे. बघा तुम्ही, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा, भावशुद्ध. भावशुद्ध जर व्हायचं असेल तर आपल्याला हे सांगितलं, अहर्निशी
गायीन अहर्निशी मुखी नाम. अहर्निशी कुणी कुणी मुखी नाम गायला? अहर्निशी. अहर्निशी म्हणजे दिवस रात्र, निशी म्हणजे रात्र, बरोबर ना? म्हणजे काल खराचा उपास हा कालपासून सुरू होतो, दशमीपासून असं म्हणतात वा. एका दशमीला एकाच वेळेस खायचं, बरोबर आहे का नाही? एकादशीच्या दिवशी खिचडी तळेल मळेल आमकं धमकं हे जे काय खायचं हे नाही खायचं. फराळ, फराळाचा शब्द काय झाला माहिती का? फल आणि आहार असा शब्द होता तो. फला आहार, फलार 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 करता करता तो फराळ झाला. तो काय झाला? फराळ झाला. मग फराळ काय? आता तर काय विचारायचं कामच नाही. आता काय काय बरंच काय करतो असं मला काही एवढं. रताळे काय 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 आमटी काय 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 साबुदाणा. हा साबुदाणा. साबुदाणा हे महाराज सांगत असतात नेहमी. साबुदाणा हे आपल्याकडचं पिकच नाही. हुशार लोकांनी, बाहेरच्या देशातल्या लोकांनी तिकडं लई जास्त व्हायचा म्हणून ते म्हणले, ह्यांच्याच भाषेत सांगतो आता, ते म्हणले सगळ्यात येडे माणसं कुठे. हे यांची भाषावर आपली नाही. सगळ्यात येडे माणसं कुठं जर असतील तर ते भारतामध्ये. इंडियातले माणसं वेगळे बरं का, तुम्ही लक्षात घ्या. इंडियातले माणसं वेगळे, भारतातले माणसं वेगळे, आणि याच्याशिवाय हिंदुस्थानातले माणसं वेगळे. आणखी 3 नाव आहेत आपल्या देशाला: हिंदुस्थान, भारत आणि इंडिया. इंडिया. आता इंडियाचं एवढं प्रस्थ माजलंय की ज्या घरात, ज्या मातेला, बरं का, ज्या आईला यस आणि नो याच्याशिवाय दुसरं इंग्रजी माहीत नाही, अशा सगळ्यांची मुलं कुठे शाळेत? इंग्रजी. मला माफ करा, ही वस्तुस्थिती सांगतो मी आपल्याला. जे मराठीवर बोलतात, माझा मराठाची बोल कौतुकी, पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन, असं भाषण करणारे सुद्धा मोठमोठे पुढारी यांच्या शाळा आहेत इंग्रजीच्या, आहे का नाही? आणि यांच्या शाळा असून सगळ्यांना आमच्या शाळेत प्रवेश घ्या, कुठली शाळा फुकट नाही. तुम्ही मोठे माणसं आहेत ना, सगळे मोठे माणसं आहेत ना, तुम्ही फुकट ठेवा शाळा. तुम्ही दानशूर आहेत ना, तुमच्याकडे फार पैसा आहे ना, परमार्थ करायचा तुम्हाला, तर इंग्रजी शिकवा. आमचा इंग्रजी द्वेष नाही. इंग्रजीमध्ये तुकाराम गाथा आहे, इंग्रजीमध्ये फार मोठे मोठे तत्वज्ञ माणसं होऊन गेले. सगळं असं असताना आम्ही काय द्वेष थोडंच करतो इंग्रजीचा. पण आपली संस्कृती पार लयाला घालायचं काम आपलेच माणसं करू लागले. आत्ता तुम्ही बघितलं असं एक टी व्हीवर कार्यक्रम, आपल्या मराठी भाषेला कुठला दर्जा मिळाला? अभिजात. अभिजात, अभिजात दर्जा मिळाला. म्हणजे अभिजातचा अर्थ किती लोकांना सांगता येईल? किती अवघड आहे सगळं. म्हणजे आपण घरकणा घाटका असं झाले बाबा. आपली अवस्था मी म्हणलो तसं, यस नोटच्या पुढे इंग्रजी आहे ना, तरी मुलगा शाळेत, त्याचा नाश्ता पण इंग्रजीच. मग सगळा बिस्किट काय आपले का? बिस्किट तसेच आणलीच, बिस्किटाचा नाश्ता. हे सगळं मला सांगायचं तात्पर्य हे की आपली संस्कृती कुणी जपायची? कुणी जपायची? इंग्रजांनी भारतात यायचं, मग त्यांनी जपायची का? तसं व्हायला लागलंय, तसं व्हायला लागलंय. मी एक क्लिप बघितली मोबाईलवर, एक इंग्लिश बाई अभंग गाते आहे ना, तुम्ही कोणीतरी पाहिलं असेल याच्यात, कोणी कोणी पाहिलं? सगळ्यांनीच पाहिलं. एक इंग्लिश महिला आहे, आता त्यांचं ती भाषा त्याला रणनीट म्हणतात नाही, असं वगैरे काहीतरी म्हणतात ते. परंतु त्यांना सुद्धा आपली भाषा शिकावं वाटायला लागली, आपलं भजन करायचं वाटायला लागलं, आणि आपण मात्र भजनापासून दूर चाललो. मला सांगायचं इतकंच की एकादशीचं महात्म्य समजून घेता घेता धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेच आम्हा करणे का बीज वाढवा. आता बीज वाढवावे नाम.
नाही का? नाम अतिशय महत्वाची गोष्ट आहे परमार्थात. आता सांगितलं जातं ना, कुठले कुठले होते ते, प्रत्येक युगात वेगवेगळी भक्ती होती नाही का? तर आता मी तिकडे जास्त जात नाही, डायरेक्ट कलियुगात येऊ आपण. कलियुगी कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार हरिच्या नामे हरिच्या नामे कलियुगी उद्धार हे सकाळची येते हरे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार हरिच्या नामे सकाळची येते हरे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार हरिच्या कलियुगात परमार्थाचं साधन सगळ्यांचा इथं अधिकार आहे. सगळ्यांना माहिती आहे. सोपं नाम घेणं सोपं. आता नाम घ्यायचं म्हणजे काय होतं? नाम घेतल्याने नाम घेतल्याने काय होतं हे आपण गेली 11 एकादशी तुम्ही ऐकलेल्या आहेत. हरिमुखे वना हरिमुखे वना हरिमुखे वना हरिमुखे वना हरिमुखे वना हरिमुखे पुण्याची गणाला सोनं करे पुण्याची गणाला सोनं करे. नाम कशासाठी घ्यायचं? तर पुण्यवंत होण्यासाठी नाही का? पुण्याची गणना कोण करी? कॅल्क्युलेटरवर सुद्धा त्याची गणना करता येणार नाही. डिजिटल जरी वापरलं तरी त्याची गणना करता येणार नाही. डिजिटल युग आहे ना आपलं आता. तर डिजिटल युगामध्ये फार मोठे हिशोब येतो. त्या हिशोबात हे बसत नाही. पुण्याची गणना कोण करी, त्याची गणना करता येत नाही. म्हणून पुण्य कशासाठी करायचं प्रश्न निर्माण होत करे. पाप होते आपल्याकडून. आता मी तर असं म्हणेन बरं का, आपले मुलं इंग्रजी शाळेत घालणं म्हणजे पापच. तुम्हाला येणं म्हणा. अहो दोन्ही आलं पाहिजे त्यांना. पाप आणि पुण्य समसमान झाल्यावर मनुष्यजन्म मिळतो असा काहीतरी सिद्धांत म्हणतात. आता मला काय त्याचं आपल्याला काही एवढा बौद्धिकदृष्ट्या त्याचं काही मिळ जमत नाही मला. परंतु विचार जर केला तर पाप आणि पुण्य समान झाल्यावर मनुष्याचा जन्म मिळतो. आणि मनुष्याचा जन्म कशासाठी मिळतो? देव तुला जनाब माता देव तुला जनाब माता देव तुला जनाब माता देव तुला जनाब माता देव तुला भजन
देवे दिला देह भजना गोमटा परिया झाला फाटा बाधिकेचा. कुठली बाधा झाली? बाधा नेमकी कोणती झाली? उपाधीची. अहम ममतेची बाधा झाली महाराज. मी आणि माझी हे चिकटलं आपल्याला. माझे नातेवाईक, माझे पोरं, माझी गल्ली, माझं गाव, माझा देश, सगळं हे माझं 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 आणि उपाधी. कपाड वजन म्हणतात तर कपाड वजन काहीतरी. हे माझं माझं सुटण्यासाठी भजन करायचं. आपलं जर भजन करून वाढत जर असेल, आता मी थोडं आणखीन थोडं थोडंसं मागण्यासारखं बोलणार आहे, पण मी बोलणार ते त्याला ठरवलेलं असेल. भजनाला माणसं येतात, भजनामध्ये एकजुटी होती. पण आता धाडस करून बोलतो ना महाराज. बोला बोला. 2 महाराजाचा जमाना, 2 गायकाचा जमाना, 2 वादकाचा जमाना. तुमचं जमतंय का? तुम्ही अपवाद, तुम्ही अपवाद. 2 सिस्टीम वाले तरी जमाना आहे का नाही? भजनी मंडळ बघा, वस्तुस्थिती सांगतो मी, मंच नाही सांगत. जे मी पाहिलंय तेच सांगतो. एका गावात एकच दिंडी होती. 2 झाल्या. 2 झाल्या. परमार्थ वाढला का घटला हे कोणी सांगायचं? वाढला ना. है ना? म्हणजे असाच जर परमार्थ वाढत राहिला तर कोणता परमार्थ वाढेल? दृश्य स्वरूपातला, अंतस्थ स्वरूपातला विकृती निर्माण झाली महाराज. पूर्ण विकृती निर्माण झाली. तुझं माझं करायला लागलो आपण. तुझं माझं करणं विसरणं म्हणजे परमार्थ. हे केलं. आणि ह्याच्यासाठी पाप आणि पुण्य याचं मी बोलत होतो आपल्याला. तुकाराम महाराज त्याची व्याख्या फार सुंदर केलेली. पुण्य परोपकार पापते परपीडा अनेक नाही जोडा दुजायाशी. पुण्य म्हणजे परोपकार करणं, नाही का? म्हणजे दुसऱ्याच्या शेजारची गटार तुंबली की तिच्यात कचरा टाकणं. आहे का? जागे आहेत का? दुसऱ्याची गटली नाही का, गटार तर राहील ना आता, पण जर असली तर ती आणखीन किती त्रासदायक होईल त्या माणसाला. हे करणं म्हणजे पुण्य का? करतो का नाही आपण? थोडं फार करतो नाही, थोडं थोडं आपलं. आम्ही नसतं केलं बरं का, पण तेच खोडीचे. आम्ही अजिबात केलं नसतं, असं वागलो नसतो आम्ही असं, पण ते त्याच खोडीचं आहे. त्याला तसंच वागावं लागतं. त्याला सरळ भाषा कळत नाही. अरे महात्मा गांधी सांगून गेले, तुमच्या एका गावाला जर हे केलं तर दुसरा गाल पुढं करा म्हणतात ते. हे तत्वज्ञान गेलं कुठं? आपले सुद्धा साधू संत तेच सांगतात. दया क्षमा ज्याची अंगी, हे का नाही? हे सगळं आपल्या अंगात उतरण्यासाठी हा परमार्थ. आणि असं जर होत असेल, भजनी मंडळ वेगवेगळी व्हायला लागली, भजनी मंडळातली मन एकत्र जुळलेली नाही, आहे का नाही? हे जुळत जर नसेल, हे जर विचित्र आंतरिक भावना जर वेगवेगळ्या असतील, तर माझ्या मते परमार्थ काही चाललेलं आहे. मी मगाशी बोललो तसं पंचे वाढले हो, नॅरो पॅन्टी वाढल्या हो, फार मोठा लांब. आता ह्यांच्यापेक्षा आता मोठे मोठे गायक जे असतात ना, मला अशी बोलायची सवय बरं का, वाईट वाटून घेऊन आला. लांब निरू शिवणार आणि एकदम फिट काय ना त्याला तशी पॅन्ट असणार. मग आपण म्हणणार, आपण अगोदर भजन करत असतो. आपण तुमच्या माझ्यासारखी साधी माणसं अगोदर भजन करत असतो. मग ते असे प्रभावशील अशा छापमध्ये. आता मला सांगा तुम्ही, तो येईपर्यंत कसा वाटतो आपल्याला? मोठा गायक येईपर्यंत कसा वाटतो आपल्याला? तो स्टेजपर्यंत येईपर्यंत एकदम मोठा गायक वाटतो. आणि एकदा त्यांनी सा सुरू केला आणि ज्यांना कळतं आता हे पिटे वाजतात, हे म्हणतात, सगळे चांगले, खूप सगळे माणसं एका खूप दर्जाची माणसं घेते, सगळ्या कळतं. त्याचा जर बेसूर झाला तर तिथून पुढे तुम्ही त्याला गायक म्हणणार. म्हणजेच वेशावरून नाही, वेशावरून गायक ठरत नाही, वेशावरून संत ठरत नाही, नाही का? वेशभूषा काहीच नाही हो. म्हणून आता काय झालं, महत्व आलं वेशभूषेला, नाही का? वेशभूषा असते ना, ती कुठं असते? किंवा खरं वेशभूषेला नाव काय माहिती का? पूर्वी जे संगीत नाटकं व्हायची
नंतर नाटकं आली, सामाजिक नाटकं आली. त्या संगीत नाटकामध्ये मग राजा हरिश्चंद्र व्हायचा. मग माणसाचा हरिश्चंद्र कसा दिसेल हे जे केलं जायचं ना त्याला म्हणतात वेशभूषा खरी. मग एखादा साधा माणूस आहे, नारदाची भूमिका करायची, मग त्याला शेंडी करायची, याची तर चंपी. चंपीवाला माणसाला नारद बनवलं जातं. ह्याला काय म्हणायचं? वेशभूषा. ही वेशभूषा आहे आणि ही तिथपर्यंत मर्यादित असली पाहिजे होती, पण ती आता इतका खाली प्रचार झाला आहे. हे जे आता मालिकेवाले, सिनेमावाले, आता तर काय मोबाईल आला आता आपल्या हातात, म्हणतात लोक जग हमारी मुठ्ठी में आ गया. सगळं जग आपल्या मुठीत आलं म्हणतं. आता ह्या मुठीत आलंय का त्याच्या मुठीत आपण गेलो? काय झालं महाराज नेमकं? अहो बोलत नाही त्या कामाला घरात. अरे जेवायला वाढा, जेवायला वाढा, ऐकूच येत नाही. मग आपण टोपल्यापर्यंत गेल्यावर मग हा थांबा थांबा ना, आम्ही काय तुमच्या घरात होतं का? थांबा थांबा, खात्री काय घ्यायला लागली? अरे इतकं जर आपण त्याच्यात गुंतून जात असतो त्या मोबाईलमध्ये, ठीक आहे गुंतून जायला हरकत नाही, पण आपली दैनंदिन कार्यक्रम जर व्यवस्थित होत नसतील, देवाणघेवाण विचारसरणी त्याच्यातून प्रगल्भ झाली तर उत्तम आहे अगदी. आता बघा, आता खिशात नोटा ठेवायची गरज नाही, मोबाईल सगळं करतोय. गेले पैसे, आले पैसे, बटन दाबलं, आले पैसे, गेले पैसे, पैसेच दिसत नाही, आले कसे गेले कसे. पण होतंय सगळं, सगळं चाललेलं आहे, परंतु अदृश्याकडं चाललंय म्हणजे ते परमार्थ योग्य चालला तिकडं डिजिटलचा. आपल्या मनाचा परमार्थ तसा कधी होणार? निर्गुणाकडून सगुणाकडून निर्गुणाकडे कधी जाणार आपण? आणि म्हणून सगुणाचीच भक्ती करण्याकरता हा माऊलींनी आपल्यासाठी हा हरिपाठ तयार केला. सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत क्लिष्ट असा ग्रंथ माऊलींनी निर्माण केला. त्याचं नाव अमृत अनुभव किंवा अनुभवामृत अशी त्याची 2 नाव आहेत. तो डोक्यावरून जातो माणसाचा ग्रंथ, वाचला तरी समजत नाही, समजून गेला तरी समजत नाही. त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की ह्याच्या अधिकारी माणसंच नाही, कुठं अधिकारी नाही, हे कळायलाच होणार नाही का. गीता संस्कृतमध्ये होती, ज्ञानेश्वरांनीला प्राकृत केली. आता मी तर मगाशीच बोलून गेलो, प्राकृत तरी कुठं सोपी, प्राकृत सोपी नाही म्हणजे मराठी. म्हणून त्यांनी सोप्या भाषेत हरिपाठ हा सर्वसामान्य माणसाला कळणारा परमार्थ आणि त्या हरिपाठातला आज माझ्या वाट्यात आलेला 12वा अभंग आहे. तीर्थव्रत नेम तीर्थव्रत नेम तीर्थव्रत नेम
व्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करिशी जना. अरे जना, जना म्हणजे समुदायाला बोलले महाराज. अरे ही तीर्थ करतोस तू, व्रत करतोस तू, तीर्थाला जातोस. मोठ्या मोठ्या कंपन्या काढल्या लोकांनी तीर्थाला न्यायच्या, यात्रा कंपनी, बरोबर आहे ना महाराज? खरं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या. आणि आपण काय करतो? तीर्थाला जातो का मौज मजा करायला जातो? आईश आईश. मला सांगा, तीर्थाला गेल्यावर देवधर्म सुचला पाहिजे का नाही? आता तीर्थाच्या नावाखाली एक तीर्थ असतं आणि बाकीचे 5 ठिकाणं पर्यटन स्थळ असतात का? खोटे मला. आणि हेच ह्या आपल्याला काय त्याचा द्वेष नाही करायचा, ज्याचा त्याचा हा मार्ग आहे पैसे कमवण्याचा. त्यांनी हे लोकांवर बिंबवले. आता गरिबासाठी म्हणलं तर बस निघती, आणखीन त्याच्यापेक्षा मोठी लांब लांब जायची असेल तर फर्स्ट क्लास रेल्वे आहे का नाही, आणि त्याच्यापेक्षा मोठे यात्रेकरू असतील विमान आहेत का नाही. आता जाहिरात बघतो आपण, पेपरात वाचत नाही का? 68,000 विमान प्रवास, 4 दिवसाचा प्रवास. हे सगळं काय चालू? हे पारमार्थिक साधन आहेत का? उपाधी. ह्या सगळ्या उपाधी तीर्थ आणि व्रत आणि नेम हे करायला हरकत नाही, परंतु ह्याची सिद्धी कशामुळे होत नाही? तिथं भाव नाही. भावेन सिद्धी होणार नाही. तिथं जर तुमचा भाव नसेल ना, भाव म्हणजे भावाचं नाव काय? भाव म्हणजे माझा भाव नाही. प्रेम, भक्ती, श्रद्धा, श्रद्धा, भक्ती, प्रेम याचं नाव भाव है का नाही? भावे विन देव न कळे संदेह है ना. गुरु विना अनुभव कैसा कळे. आता गुरुवर आलो बाबा, काय हरकत नाही. कुठल्याही गोष्टीला, सर्वसाधारण गोष्टीला सुद्धा आपल्याला गुरु लागतो. गायनातले गुरु, वादनातले गुरु, शाळेतली, स्वयंपाक शिकवण्यातले गुरु. आता किचनचे आहेत ना काहीतरी ते क्लासेस असतात, त्याचे काहीतरी बनतील बा. वेगवेगळे पदार्थ शिकायचे, खायचे आहे ना. पंजाबी, कुठं काय काय, साऊथ इंडियन असं काहीतरी म्हणतात ना, बरंचसं काही शिकायला मिळतंय. म्हणजे ह्या सांसारिक गोष्टीला सगळ्यांना गुरु लागतोय आपल्याला. मग ह्या परमात्मा प्राप्ती करायची ही सगळ्यात मोठं आपल्याला सांगितलंय परमार्थ. ही सगळ्यात सुखाचं काय आहे? सुखी येतो घरा नारायण आहे ना, हे सांगितलं ना. आपल्याला सुख जर पाहिजे असेल तर त्या नारायणाची आपली ओळख झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हटलेलं नाही हे तुम्ही करा. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणता 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 त्याची भेट होईल का नाही? त्याच्यासाठी आपण काय करतो? आपल्याला कोणीतरी सांगितलं तीर्थाला जा. अहो खरं खरं तीर्थ कोणते? माऊलींनी खरं तीर्थ सांगितलं. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 17 अध्याय सांगितले. सकळ तीर्थाची जे का माता पितरे जया शिवेशी किरले लोण की जे. आपल्या आई वडिलांची अतिशय मनोभावे सेवा करते, काया वाचा मनाने धनाने. तुम्ही तर धनाने सेवा कशी काय करायची? अहो शेवटची सेवा तर धनानेच आहे. दवाखाना, शेवटची सेवा कशाची मला सांगा? एकदा बसले बाबा किंवा आजी, एकदा जागर बसल्या, तिथून पुढं काय? डिजिटल पेमेंट किंवा कॅश पेमेंट किंवा चेक पेमेंट, पेमेंटच आहे नंतर. म्हणजे ती सुद्धा सेवाच आहे. सगळी सेवा करायची म्हणजे सगळ्यात सांगितलं काय? बघा तुम्ही विचार करून बघा. मगाशी बोललो मी विचाराच. पंढरपूरचा देव भगवान पांडुरंग कशामुळे आला होता? तो सगळ्याला माहिती. फिरत फिरत आला का? पर्यटन स्थळ म्हणून. दिंडीरवन म्हणतात त्याला, दिंडीरवन. पूर्वीचं दिंडीरवन होतं ते. भगवान तिथं त्याच्यासाठी नाही आला, पुंडलिकाच्या भावार्थ आहे का नाही? गोकुळाहून झाला, गोकुळाहून येता आहे ना. म्हणजे थोडक्यात म्हणजे पुंडलिकासाठी
माय बापे केवळ काशी माय बापे केवळ काशी माय बापे केवळ काशी माय बापे केवळ काशी तेरे वगावे वगावे कुंडली आत्ताच्या तरुण पिढी बरं का, आत्ताची तरुण पिढी फार सुसंस्कृत आहे. इतका असंस्कृत होता पुंडलिक, बरोबर आहे का नाही? इतका बेकार होता पुंडलिक. आत्ताची बेकार नाही. आत्ताची तरुण पिढी आईला आई, बाबाला बाप म्हणतात, नमस्कार करणारे सुद्धा आहेत, सगळे संस्कार सगळ्याकडे. परंतु पुंडलिक तसा नव्हता. पुंडलिक आजच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर बाईल बुद्ध्या होता. बायको खांद्यावरी, त्याने बायको खांद्यावर घेतले होते आणि चालला तीर्थयात्रेला. असा कुठं भक्त बघितला का तुम्ही? आई बापाला दोरी, बायको खांद्यावर. आई विचार बापा करा, कल्पना करा, बायकोला खांद्यावर घेतले आणि चालला तीर्थयात्रेला. असा कोणता भक्त आहे बाई? आणि विशेष विचार करा, अशा भक्तासाठी पांडुरंगाला पंढरपुरामध्ये विटेवर उभा राहण्यासाठी यावं लागलं. आज होणी हा विचार करण्यासाठी का विचार आहे? हा प्रत्येकाला विचार हा पडलाच पाहिजे. काय तर ह्याच्यात महत्वाचा पारमार्थ असाच आहे, याच्यातला पारमार्थ असा आहे, असंस्कृतीकडून संस्कृतीकडे, वा, असंस्कृतीकडून संस्कृतीकडे, नाही का? स्वच्छतेकडून काय गव्हर्नमेंटचं काय आहे ना, काय स्वच्छतेकडून समृद्धीकडे आहे ना? मला ते पण आठवण त्याच्यावर. थोडक्यात काय, असंस्कृतीकडून संस्कृतीकडे जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच हा सोहळा चाललेला आहे आपला. तीर्थ मी सांगितलं तुम्हाला. तीर्थाला जाऊन तिथं जर भाव नसेल, तीर्थाला गेले आणि तिथं भाव नाही, तर तुम्हाला तीर्थाला जाऊनही काय नाही. तीर्थी, धोंडा, पाणी, दुसरं काय नाही तिथं. धोंडे येतं आणि पाणी येतं. पाणी निघणार आहे. आता पाण्यात पाहून घालून वाटत नाही का? वाटतं आता वाटत असं जरा नवीन, आता नवं पाणी आहे का नाही, स्वच्छ पाणी असं. पण मी बऱ्याच वेळा मी काय आता माफी मागून सांगतो, मी आषाढीला काय देव मला भेटत नाही बरं का. त्याच्यामुळे मी काय आषाढीला जात नाही. मी म्हणत असतो देवा, मी आता थकलो रे, 71 वर्षात झालो, मला चालणं होत नाही, आता तूच माझ्याकडे येतो. तो आता कसा येतो हे काय मला तुम्हाला सांगता येत नाही. साखर खातो माणूस, पण मुक्याने जर साखर खाल्ली तो काय सांग कशी लागली. तसा मी मुका घ्यावा, मुका झालो अच्छा गेली. होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ शास्त्र पुराणी, मुखोद्गत वाणी. हे सगळं असताना, असं असताना, म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, फक्त आणि फक्त आपल्याला असंस्कृतीकडून संस्कृतीकडे जाणं म्हणजे परमार्थ.
म्हणजे आपल्या टाळकरी माळकरी श्रोते सगळे इथं मंडपात बसलेली न आलेल्यांना आपल्याला असं करायचं. इथं जे आले नाहीत त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. इथं कशी आणायची, कसं पटवायचं त्यांना. ह्या भगिनींनी आणखीन भगिनी कशा आणायच्या, यांनी कशी आणायची, आपण कशी आणायची. बरं नुसते आणणं ही पहिली स्टेज आहे. चाल बाबा तिथपर्यंत आहे का नाही. फराळी नको तिथं नुसतं चल म्हणण्याबरोबर निघते तरुण पोर. असं आता बोलण्याला टोन काढला ना, असं त्या मित्राने मित्राला म्हणला चलरा निघाला तर नाही निघत, लगेच निघतो. तसं हे जे आहे आपल्याला परमार्थाकडे माणसं वळवायची. परमार्थाकडे म्हणजे नुसते कीर्तन ऐकायला नाही. कीर्तन ऐकायला तर वाढलेच पाहिजे, पण कीर्तन समजणारे माणसांची गर्दी वाढली पाहिजे. गर्दीला महत्व नाही महाराज, दर्दीला महत्व आहे का नाही. आता त्याच्यामुळे मला एक छोटासा दृष्टांत आठवला. तुम्ही म्हणले हसीत नाही म्हणून हसायचा दृष्टांत आठवला. हसो आता काय. सहज डोक्याला आला. अकबर बादशाह होता है ना. अकबर बादशाह जे सगळेच लोक त्यांचं चांगला बादशाह चांगला राजा म्हणून नाव घेतलं जातं अकबर बादशाह. त्या बादशहाकडं अत्यंत उत्तम 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 गवई होता तानसेन. त्याचं नाव तान. तुम्ही आम्ही ताना घेतो तशा ताना त्यांच्या नव्हत्या. त्यांची एकही तान आपल्याला जमली नव्हती असं इतिहास सांगतो. कारण त्यांनी जर तान घेतली दीपराग गायला तर म्हणले दिवे लागत होते. आपण जर दीपराग गायला तर त्याचं तेल संपून जाईल आणि दिवा विझेल है ना. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तानसेन आणि त्याने काय मैफल ठेवली कोणाची, तानसेनाची. राजदरबार आजही मोठे मोठे दरबारी गायक असतात. त्या पूर्वी दरबारी गायक असायचे, त्याच्यातून दरबारी गाणारा राग तयार झाला हे का नाही. दरबारी गाणारा माणूस मग ऐकायला आले आपल्यासारखे सगळे. कोणते कोणते आले, हौसे आले, गौसे आले, नवसे आले सगळं. आता ते राजदरबारात मोठ्या महालात कार्यक्रम होता, आले लोक. त्याच्याकडे कोणाकडे, अकबर बादशाहकडे बिरबल नावाची अतिशय हुशार व्यक्ती होती. कोण होती त्यांची ती, आत्ताच्या भाषेत सल्लागार. मैफिल सुरू झाली. तानसेनाने अशा ताना घेतल्या धनाट यांच्यासारख्या. एका चढ एक ताना घेतल्या. 2-4 लोक खूप दर्दी होते. दर्दी ज्यांना गायन कळत होतं, ज्यांना राग कळत होता, ताना कळत होत्या, ताल कळत होता, स्वर कळत होता सगळे. आणि त्या लोकांना सगळ्यांना अशा त्या उभ्या टोप्या होत्या बघा. बरेचसे लोक आता नाही का आपलेच बांधव होते ते अशा पोट. त्यांच्या टोपीला वर गोंडा असतो असा गोंडा. तुमच्या लक्षात आली का टोपी जुन्या काळातली अशी पालथी बादली घातल्यासारखी टोपी, छोटी बादली पालथी घातली डोक्यात बघा, कल्पना करा. आणि मग तिला शेंडा आणि त्या बादल्या अशा हलायला लागल्या. तो गायला लागला आणि ते शेंड्या हलायला लागल्या सगळ्या. यांची हल्ली, यांची हल्ली, त्यांची हल्ली, सगळं मंडप हलायला लागला. म्हणजे त्यांचा बरं कसावा मंडप. मैफिल संपली. अकबर बादशाहने बिरबलाला बोलून घेतलं. अरे म्हणले मला माहित नव्हतं एवढे रसिक लोक आहेत आपल्याकडे, सगळ्यांना एवढं अवघड गायन कळतंय, इतकं अवघड गायन कळतं असे माणसं आहेत आपल्याकडे सगळे. ते म्हणले महाराज तसं नाही. बिरबलाने काय सांगितलं महाराजांना, हो तिथं संपवणार आहे मी, ही कथा सांगितलीच पाहिजे. मी त्यासाठी बदलून बदलून बोलतोय. ते काय 4 वाक्यात 3 कडे होते ते आहे का नाही. तर त्या मला टाइम दिला नाही महाराज, त्या हिशोबाने चाललो मी. माझ्या मनाने नाही चाललो, मला टाइम दिला म्हणून चाललो बरं का. नाही तर माझ्याकडे असे डोळे वाटरून बघू नका. काय सांगत होतो मी, मैफिल संपली.
अकबर बादशाने त्या बिरबलाला सांगितलं, अरे किती रसिक लोक आहेत आपल्याकडं. बिरबलाने सांगितलं, महाराज तसे नाहीत लोक आपल्याकडं, हे त्यांनी केलं म्हणून मी केलं अशी, म्हणजे मी तरी कशाला लाभ नाही हो, मला पण गायनातलं कळतं म्हणून मी मुंडे हाणलं की दुसऱ्याने हाणलं, अशा मुंडे हाणायला लागला. एक काम करा म्हणजे आता उद्या परत मैफिल ठेवायची. आणि मैफिलीत असा फतवा काढला महाराजांनी की उद्याची मैफल अशी होणार आहे, गाणारे खूप मोठे अवघड अवघड राग गाणार आहेत बरं का, अवघड अवघड राग गाणार आहेत आणि एवढे सगळे सुश्राव्य गायन होणार आहे आणि त्या गायनामध्ये कुणाचीही मुंडी हल्ली नाही पाहिजे. काय फतवा काढला, मुंडकं नाही हलवायचं, कुणाचीही मुंडी मान हल्ली नाही पाहिजे. वा वा क्या बात आहे असं काहीच म्हणायचं नाही, असं राजाने फतवा. आणि जर असं कुणी केलं तर त्याचं मुंडकं छाटलं जाईल. एवढी मोठी धाक म्हणल्यानंतर मैफिल सुरू झाली. मैफिल सुरू झाली, 500 माणसं होती ऐकायला. बराच वेळ मैफिल चालली, धाकापोटी थोडा वेळ नाही हल्लं, पण लगी एक दोन जसं जसं कळायला लागलं तस तसे 4-5 माना हालायला लागल्या. 5 म्हणता 25 झाल्या, 25च्या पुढे 26 झाल्या, 27वी मान काही हालला. 27वी एकही मान हालला. का हालला कळतच नव्हतं, काय चाललंय हे कळतच नव्हतं. मग कशाला मान हलवायची, यांनी हलली म्हणून मी हलवली असं नाही करायचं. म्हणून त्यांनी ती म्हणजेच मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की नुसतं बघून नाही कळलं पाहिजे, आपल्या बुद्धीत तेवढी वाढ झाली पाहिजे, विचार कळला पाहिजे, परमार्थ कळला पाहिजे, तीर्थ कळलं पाहिजे, व्रत कळलं पाहिजे. तीर्थ व्रत नेम भाविन सिद्धी पायाची पादी करशी जना. ओ भाव बळे आकळे रविना आकळे, भाव बळे आकळे रविना आकळे. सोपा आहे परमात्मा कळायला, इतका सोपा आहे. हातावर आवळा जसा घ्यावा, आवळा घेतला की चहू बाजूने दिसतो तो. करतळी आवळे तैसा हरी, परंतु भावबळी आकळे, भावबळी आकळे हिरविना आकळे, करतळी आवळे तैसा हरी. कसा हरी, भावाचं बळ जर असेल, तुका म्हणे बळ, तुका नाही 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 आता लक्षात येईल, असू द्या. भाव बळ तुका म्हणे तीची फळ, भाव बळ तैसा भाव तैसे, भाव बळ आणि तुका म्हणे तीची फळ. छोटे येते अगदी, म्हणजे बघा भावाचं बळ कसे तीच फळ देऊ शकतो. बघा आता याच्यानंतरच्या कडव्यात अतिशय मार्मिक दृष्टांत आणि आपल्याला न कळण्यासारखं आहे, कारण पारा काय आपल्या हाती लागलेलं नाही कधी. भाग्य
हरी हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी पारा जर जमिनीवर सांडला पडला तर त्याच्या बारीक बारीक अशी कण होतात, कण तयार होतात. ते जर आपण उचलायला गेलो तर आपल्या हातात येत नाही. तसं बारीक अभ्यास, खूप खूप अवघड अभ्यास केला तर हरी आपल्या हातात येणार नाही. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्य पूर्ण करी, आहे का नाही. आता याच्यामुळे आपल्याला शेवटच्या क्षणाकडे जायचं असं, त्याच्या अगोदर आपण विठ्ठल भजन घेऊ. निर्गुण स्वरूपाचे असणारे त्यांचे बंधूच असणारे, त्यांचे गुरु असणारे निवृत्तीनाथ महाराज, त्यांनी माझ्या हाती हा परमार्थ सगळा सोपवला. त्यांनी शेवटच्या चरणात सांगितलं, ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण, संपूर्ण माझे हाती, संपूर्ण माझे हाती, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे संपूर्ण आवाज वाढवा, युको युको. मागचं पुढे सारखं ना.
बसा ना. अभिनंदन महाराजाचं करायचं बोलायचं माईकवर. म्हणा म्हणा कुठल्या उद्याच राहिलं होतं गणनाची. हा झाला टाइम झाला. निवृत्ती निर्गुण असणारे निर्गुण स्वरूप असणारे त्यांचे बंधू वडील म्हणून मी संपित होतो ना. असणारे
त्यांनी माझ्या हातात परमार्थ दिला आणि तोच आपल्याला त्यांच्याच कृपेने मी आपल्यापर्यंत पोहोचला केला. झालेली सेवा या ठिकाणी संपूर्ण करतोय. चुकलं मागलं फार मोठी मोठी मंडळी माझ्या याला आली, भरपूर तानसेनवर आले भरले, जोरदार टाळ्या वाजवा एकदा. भरपूर तानसेन असल्यामुळे थोडा वेळ वाढला. मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. फक्त 5 मिनिट वरती झालेले आहेत, त्याकरता तुम्ही मला क्षमा करा. माझं काही चुकलं असेल तर माफ करा, जे योग्य असेल तर घ्या. गोरक्षनाथी कृपा तुमच्यावर माझ्यावर सगळ्यावर आहे. या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. Gracias.